आले घरी, जेवण किती वेस्ट करणार ना, रात्रीचं सगळं जेवण बघा, रात्रीचं सगळं आहे. डाळीचा झुणका आहे, चण्याच्या डाळीचा हलवा बनवला होता तर तो पण आहे, डाळ पण आहे. तर मग आता काय बनवणार ना, फक्त भात लावते आणि एक भाकर बनवते, म्हणजे माझं जेवण होईल, माझं आणि इलूचं जेवण होईल. तेच करावं लागेल आता काहीतरी, कारण की किती जेवण वेस्ट करणार ना, फेकून थोडी देऊ शकतो एवढं जेवण रोज रोज. आता म्हणजे राकेशला तर काय त्याचं नेहमीच असतं नाटक की त्याला व्हेज तो खातच नाही. नॉनव्हेज असेल तर बरोबर आठवणीने खातो, त्याला आवडतं नॉनव्हेज. पण नॉनव्हेज आवडतं याचा अर्थ असा नसतो ना की आपण व्हेज खायचंच नाही. म्हणजे जे काही घरात आता उपवासाला वगैरे बनणार तर ते एकदम एका माणसापुरतं बनत नाही, कधी पण ते थोडंसं एक्स्ट्रा बनतं. तर 2 माणसाचं तरी असेल तर 2 माणसांनी खाल्लं तर ते संपेल ना. आता तुम्हाला दाखवतो मी, माझ्याकडे पनीरची भाजी पण होती, मटर पनीर होती, माझ्याकडे वांगं होतं, मी सगळं फेकून दिलं रात्री. कारण की सकाळी कचरेवाला आहे ना, उद्या कचरेवाला, सुका कचरेवाला येतो उद्या बुधवारी. तर आज येणार होता मंगळवारीच फक्त ओला कचरा. मग मी विचार केला की फक्त म्हणजे मंगळवारीचाच असतो, बुधवारी आता उद्या तर सुका असणार, मी 2 दिवस तो कचरा पडून राहील ना. बुधवारी तर गुरुवारी शिवाय ओला कचरा घ्यायला कोणी येणार नाही, म्हणून मी आता 2 दिवस कचरा पडून राहील. म्हणून मी आता हा कचरा कसं रात्रीचं सगळं जे जेवण जे काढता येईल तेवढं सगळं मी डिस्कार्ड करून टाकलं, जेवढं काढता येईल तेवढं. बाकी तर आता जेवढं नाही काढता येत, आता हे जे आहे, आता हे जे काय आता तुम्हाला सांगितलं हे तर सगळं जेवण आहे, हे तर फेकू शकत नाही मी, कारण रात्रीच बनवलं आहे ते. माझा उपवास होता ना काल, तर ते काल बनलेलं जेवण आहे. ते मी जेवली आहे आणि इलू जेवली, मी आणि इलू जेवले, बाकीचं कोणीच त्याने त्याचं काय नाही, फक्त भात खाल्लाय. भात बघा थोडा लावायला लागतो, भात जास्त लागतं. हॅलो, तर आज आहे मंगळवार आणि खूप झोप येते, रात्र झाली आहे, रात्री 10 वाजून गेले, खूप झोप येते. तर आता विचार केला ब्लॉग अजून एंड केला नव्हता ना, तर ब्लॉग एंड करते आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.